थँक्यू डीजे. स्वयंभू पायगाव संघाच्या संघाने या टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जयदुर्ग टेमघर या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघाने या आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या या रजनीमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. क्वार्टर फायनल सामना आपण बघतोय, जो संघ हा सामना जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये धडक मारेल. या अगोदरच आपण बघितलं तर जॉली या स्पोर्ट्स कामतगर संघाने या सेमीफायनलमध्ये या सामना जिंकून फायनलमध्ये धडक मारलेला आहे. पहिला संघ ठरलेला आहे फायनलमध्ये पोहोचणारा. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेचं नक्कीच वैशिष्ट्य आपण बघतोय की मालिकावीर बाईक आणि या प्रथम पारितोषिक देखील बाईक, त्यानंतर 3 सायकल्स आपण बघतोय. स्पोर्ट्स बायसायकल, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी नक्कीच ही पारितोषिके आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आकर्षक पारितोषिके देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जयदुर्ग टेमघरपाडा विपक्ष स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. सलमेजोडी मैदानामध्ये जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी आणि त्याच्यासमवेत तालुका क्रिकेटमधील ग्रेट विकेट किपर बॅटर मनोज गुलवे. तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी. एक चांगलं बॅटल आपण बघतोय, जगदीश नाईक आणि दीपक मडवी आमने सामने. दोन्ही टेनिस क्रिकेटमधील मोठी नावे आहेत. हेरगोल क्रिकेट गाजवल्यानंतर 40+ क्रिकेट देखील गाजवताना हे दोन खेळाडू पाहायला मिळतात. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र चेंडू गली रिजन मध्ये निघून जातोय. या थर्ड मॅन रिजन मधून सीमा पार, पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. ये रात ओपन जगदीश नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पालवांचा ऑफरिंग फटका केला इनफिल्डच्या वरून, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा क्रिजन मधून सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. खंबीर सदा दिने जोशी आकाश पाटील दादा, सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय, प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतो. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकारांनी त्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज दीपक मडवी. इथे इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा को रिजन मधून चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. आयोजक हाय खंबीर सदा दिने जोशी आकाश पाटील दादा.
सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा इथे फान खेळलेल्या चेंडूला फान लेग रिझन मधून हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार आणखीन एक चौकार हार्ट ऑफ भिवंडी तर दुसऱ्या बाजूला वंडर ऑफ भिवंडी सध्या आपण पाहतोय वंडर ऑफ भिवंडी वंडरफुल फलंदाजी करताना ओहो आणखीन एक मोठा फटका पिकअप शॉट मात्र शतरक्षक चेंडू खाली आणि अखेर हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी याने वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याचा विकेट प्राप्त केलेला आहे आपण पाहतोय विकेट प्राप्त करताना दीपक मडवी एक बॅटल रंगला गेलं तो तू मै पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं आणि अखेर विकेट प्राप्त केलं गेलं आहे न्यू बॅटर मैदानामध्ये कैलास नाईक विकेट हा चेंडू होता समोर खेळलेल्या 20 मध्ये शतरक्षक जोपर्यंत डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करेल आणि सिंगलने जयदुर्ग टेमघर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 1/17 धावा बेस्ट वर्सेस बेस्ट जयदुर्ग टेमघरपडा वर्सेस स्वयंभू पायगाव या दोन मातबर बल्हाटे संघामधील सामना आपण पाहतोय हे नक्कीच व्ह्युअर्सना आपण पाहू शकता क्षेत्ररक्षकांची नक्कीच होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जात आहे इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता केवळ दिशा दिलेली आहे चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थोडासा वाईट थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून नेट अँड क्लीन टेलिकास्ट आपण पाहतोय सागर जयदीप पाटील आणि जय माली ही ऑफिशियल टीम आपल्याला पाहायला मिळते ऑफिशियल कॅमेरामॅन आपण पाहतोय आणि ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतोय या कृष्णा इथे ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे तोपर्यंत एक सिंगल रनचा कैलास नाईक पूर्ण करतोय आणि सिंगलने टेमघरपाडा संघाची धावसंख्येमध्ये ती बदल पाहायला मिळतोय धावसंख्या 1 ने वाढून होती धावफलकावर 20 धावा जयदुर्ग टेमघरपाडा विपक्ष स्वयंभू पायगाव या दोन संघामधील सामना आपण पाहतोय इथे मात्र चांगला चेंडू अगदी फलंदाजाला फॉलो करताना गोलंदाज चंदन मुकादम आपण पाहतोय मागील सामन्यामध्ये चंदन मुकादम हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मागच्या सामन्यामध्ये 3 धाव खर्च करून 3 विकेट देखील त्याने प्राप्त केलं होतं आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे इथे समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक वार्ड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये सज्ज आहे दीपक मडवी सेफ यानं आपण पाहतोय फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना या षटकामध्ये आपण पाहतोय चंदन मुकादम याने पूर्णपणे बंधन लावलेलं आहे कारण या षटकामध्ये त्याने मोठे फटके खेळू दिलेले नाही फलंदाजांना डोकं वर करण्याची संधी दिलेली नाही
मोठ्या बॅकलिपचा वापर करू दिलेला नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी बुंद्यात चेंडू हाताळताना यॉर्कर लेनचा चेंडू सफल केल्याचा प्रयत्न होता कैलास नाईक याचा, मात्र सफल होताना पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती, 2 षटक समाप्ती आणि 2 षटके समाप्तीनंतर जयदुर्ग टेमघर पाडा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1-21. डीजे धावपलीकर पाहायला मिळत आहेत आणि तिसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज जितू गवळी. पावलांचा वापर आणि ते चेंडू मात्र सरळ क्षेत्राच्या हातापर्यंत पोहोचला होता, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. आणि पर्यानुसार आपण पाहतोय फलंदाजाने इथे एक धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 22 धावा. संधी होती मात्र संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. झेल ड्रॉप केला जातोय. बॅकला जाऊन फटका केलेला स्कोर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिजनमध्ये, डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 23. लॉस फॉर द 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जितू गवळी स्वयंभू पायगाव संघरून तिसरं षटकात आलताना इथे लॉंग लेग रिजन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाच्या धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 27 इथे समोर केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 29. लॉस फॉर द 1 विकेट. तिसरा षटक प्रगती पात्रावर आपण पाहतोय. जितू गवळी थोडासा निराश आपण पाहतोय आपल्या क्षेत्ररक्षकावर. क्वार्टर फायनल सामना जयदुर्ग टेमघर बरोबर विपक्ष स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये पाहायला मिळत आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये धडक मारेल. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. शपलोन केल्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा इशारा अव्वांतर बाहेरचा येतोय. अव्वांतर बाहेरची रूपाने एक धाव धावप्लेमध्ये जोडली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 वर. 3 नॉट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामधील पुढील चेंडू सामनागर फलंदाज कैलास नाईक. इथे या शपल क्रॉस होऊन फटका केलेला आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. हा फटका केलेला आहे, म्हणजे जो पाय आहे नक्कीच तो लाईनच्या मागे आहे. ह्या धावा नसणार आहेत. हे पुन्हा एकदा रिप्ले मध्ये दाखवलं जाते. या कैलास नाईक यांनी या अगदी मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या स्थिर धावपलकावर पाहायला मिळते ती 30 धावा. 3 षटकांची समाप्तीनंतर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे जयदुर्ग टेमघर पड्या संघाने धावा झळकवल्या जातात. आतापर्यंत पहिले षटक दीपक मडवी यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केले होते, एक सफलता अर्जित केले होते.
चंदन बंधन नक्कीच घातलं होतं, कारण त्याच्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. जितू गवळी आणि 8 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केला होता. आणि राकेश पाटील आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे स्वयंभू पायगाव संघाकडून. आतापर्यंत 10.00 ची सरासरी जयदुर्ग टेमघरपाडा संघाने धावफलकावर राखलेली आहे. राकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. राकेश पाटील याचा सामना केला फलंदाज मनोज गुलवे. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. या मिडविकेट क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या अंडर आर्म थ्रो आणि परिणामस्वरूप 3 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावेने संघाची धावसंख्या डबल 3 33 धावा. 33 या लॉस फॉर द 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय स्वयंभू पायगाव विपक्ष जयदुर्ग टेमघरपाडा या 2 संघामध्ये. राकेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज कैलास नाईक. शफलन केल्याचा प्रयत्न मात्र इथे सफल होत नाही. चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हलूवर चेंडू हाताळला होता. नक्कीच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राकेश पाटीलला करताना पाहायला मिळत आहे. राकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे लॉफ्ट केले चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक मिडविकेट रिजनमध्ये सज्ज. विकेटचा पतन. फलंदाज बाद. कैलास नाईक याची गेली संपुष्टात. या सेफ हँड आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून डीप मिडविकेट रिजनमध्ये आज झेल पकडलेलं आहे. आणि झेल नंतर इथे मात्र समाप्त झाला फलंदाज कैलास नाईक याचा खेळ. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते स्थिर आहे 33 धावा. न्यू बॅटर लालचंद तरे. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. क्वार्टर फायनलचा सामना उपउपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय जयदुर्ग टेमघरपाडा विपक्ष स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. दोन्ही संघाने आजचा दिवस खरं तर आजची रात्र गाजवलेली आहे. मात्र देखते आज की रात किस टीम की बनते बात. कुठला संघ नक्कीच हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारेल. राकेश पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता 20 सेफमध्ये केलेला आहे. डीप मिड ऑन रिझनमध्ये थोडासा फंबल पाहायला मिळतं आणि परिणामस्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या 35 धावा. जयदुर्ग टेमघरपाडा विरुद्ध स्वयंभू पायगाव. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. राकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी करताना. तर राकेश पाटील याचा सामना पुन्हा एकदा करेल लालचंद तरे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना पंचांचा इशारा वाईट अवांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 36. आणि इथे मात्र फिल्डिंग साईडने नक्कीच पंचांना चॅलेंज केलेलं आहे. पंचांनी नक्कीच कायम असणार आहे आणि फिल्डिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे. व्हाईट चेंडू आहे. धावसंख्या 36. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचं षटक राकेश पाटील हाताळताना पाहायला मध्ये स्वयंभू पायगाव या संघाकडून. राकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा लालचंद तरे जो वैयक्तिक 2 या धावसंख्येत सध्या फलंदाजी करत आहे. इथे दिशेमध्ये पुन्हा एकदा भटकटाना गोलंदाज दिशान गोलंदाजी पाहायला मध्ये. हलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन मात्र दिशेमध्ये देखील परिवर्तन. दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही राकेश पाटील याचा. सलगचा दुसरा चेंडू वाईट आणि पंचांना बिजी ठेवलेला आहे. संघाची धावसंख्या 37. जयदुर्ग टेमघरपाडा संघ आपण पद्धतीने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. शेवटचे षटक प्रगतीपथावर. राकेश पाटील शेवटच्या षटकात चालतोय. इथे पिकअप शॉट आणि चेंडू निघून जाईल
स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा खडे खडे स्टँड अँड डिलेवर आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. या इनिंग मध्ये जयदुर्ग टेमघरपाडा संघाने धावपैकी धावा जिंकल्या ते एकूण 47 आणि 48 धावांचं आव्हान स्वयंभू पायगाव संघासमोर उभा केलेलं आहे. शेवटच्या 2 चेंडूंवर 10 का दम दाखवले लालचंद तरे या फलंदाजाने. आव्हान ठेवले गेले ते 48 धावांचा आणि 48 या लक्ष्याचं पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल. स्वयंभू पायगाव संघ देखते आज की रात किस टीम के बंदे बाद मैच की कहानी सुनते ही वॉइस ऑफ मानकुली कालीराम केनी सर की जुबानी. पायगाव टीमला या क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी नक्कीच आपण फलंदाजीवर नजर टाकली. जयदुर्ग टेंबडभर टीमच्या तर जगदीश नाईक 7 चेंडूमध्ये 4 चौकार 16. त्यानंतर मनोज गुलवी नाबाद राहिलेत. 8 चेंडूमध्ये 1 चौकार ठोकला 12 धावा. कैलास नाईक जादूगरनं 7 चेंडूमध्ये फक्त 4 आणि त्यानंतर लालचंद तरेनं मात्र या धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं आहे. 3 चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकार 12 धावांचं योगदान दिलेलं आहे.
48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्वयंभूस्फोट पायगाव टीम कडून सलामी जोड्या आपण पाहतोय. दीपक मडवी आणि राकेश पाटील. 2:27 झालेली आहेत आणि या क्वार्टर फायनल सामन्याच्या दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होणार आहे. गोलंदाज आलेत प्रल्हाद नाईक, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि गावदेवी भादवड 40+ संघाचे संघनायक. नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यष्टीरक्षक जगदीश नाईक यष्टांना अगदी चिपकून आहेत. चांगली फिल्डिंग पोझिशन आपण पाहतोय. शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, कव्हर पॉइंट, त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, त्यानंतर मिड ऑन, थोडंसं स्क्वेअर आहे डीप मिड विकेटकडे आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर सीमारेषेवर तैनात आहेत. त्यामध्ये कैलास नाईक आणि लालचंद तरे. बाराच्या सरासरीनं 48चं लक्ष आहे. बक्षीस पात्र सामना. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका, काय संपर्क आहे आणि या पहिल्या चेंडूवर दीपक मडवीनं षटकार ठोकून स्वागत केलंय क्वार्टर फायनल सामन्याचं. अप्रतिम म्हणूनच या खेळाडूचं नाव आहे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हार्ट ऑफ भिवंडी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि नक्कीच रिझल्ट देखील चांगला आहे. चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार. खंबीर सदा दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. केस इथे क्षेत्ररक्षकाला भेदून फटके मारण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. 2 चेंडूमध्ये 10 आलेत. बघूया प्रल्हाद नाईक वापसी करतील का. इथे फटका ऑन साइडला, चेंडू चाललाय कॉर्नर रिजन मध्ये. लालचंद तरेसाठी चेस खूप मोठी आहे आणि या चेंडूवर देखील ठोकलाय. सुंदर चौकार. हाय खंबीर सदा दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम. दीपक मडवीला जेवढी मॅच मोठी तेवढे त्याची बॅटिंग आपल्याला मोठी पाहायला मिळते. दीपक मडवीला आपल्याला थांबवायचं असेल तर पहिल्या मॅच मध्ये आणि एकदा का त्यांनी बोट पकडला तर ते हात पकडायला मागे राहत नाही. ते फटका जरूर बसलाय. बघूया यष्टीरक्षक जगदीश नाईकनं हा झेल धरतीला दान केलाय. प्रल्हाद नाईक थोडेसे नाराज. कॉलिंग मध्ये कुठेतरी अभाव पाहायला मिळाला. प्रल्हाद नाईक देखील पोहोचले होते जेल पर्यंत, मात्र तिथे आवाज दिला असेल जगदीश नाईकनं आणि जीवनदान मिळालाय दीपक मडवीला. डॉट बॉल. नक्कीच या जीवनदानातून भरपूर काही बोध घेतील दीपक मडवी, ह्या शंका नाहीये. कारण की अजूनही सामना संपलेला नाहीये. सुरुवात चांगली केली होती, मात्र पलटवाराला सुरुवात प्रल्हाद नाईकने केली का बघूया. ते भरपूर शबल क्रॉस झाले. चांगला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पार, चौकार. होत्या
प्रत्युत्तर देताना दीपक मडवीनं प्रल्हाद नाईकला 5 मध्ये 18 ठोकलेत. जशास तसं उत्तर आहे. दोन्ही बलाढ्य टीम आहेत. नक्कीच आपण या 8 का जवाब पत्तर से आपण रात्रीच लॉट पाहून बोललो होतो दिनेश भाऊ की उद्याच्या लॉट मधून ही टक्कर कदाचित पाहायला मिळेल आणि ती टक्कर आपल्या समोर पाहायला मिळते. भिवंडी तालुक्यातील दिग्गज खेळाडू या सामन्यातून शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि या चेंडूवर ठोकलाय दीपक मडवीने षटकार आणि धावसंख्येला आकार. धावा बनले 24. मध्ये 24 आणि आता उर्वरित 18 मध्ये 24. या क्वार्टर फायनल सामन्याच्या विजयाच्या दिशेनं पहिला पाऊल तर टाकलेला आहे स्वयंस्फोट पायगाव टीमनं. कारण की अर्ध्या डझन चेंडूमध्ये त्यांनी 2 डझन धावा ठोकलेत. 6 मध्ये 24 आणि आता 18 मध्ये पाहिजेत. 24 आणि गोलंदाज झालेत जगदीश नाईक. इथून बघूया गोलंदाजीसाठी जगदीश नाईक काही करामत करतील का. या आधीच्या सामन्यातून जय गोलेश्वर गुंदवली सामनावी राहिले होते. चांगला चेंडू होता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिलाय. प्रल्हाद नाईक यांच्यावरचा दबाव कायम. चेंडू चाललाय. प्रल्हाद नाईक यांना बीट करून लॉंग ऑफ सीमारेषेकडे चौकार. करायला भाग पडलाय. 7 चेंडू मध्ये 28. हा चेंडू व्हाईट यॉर्कर कमालीची लाईन पकडलेली आहे. जयदुर्ग टिंबगडपारा टीम कुठे कमी पडली. फलंदाजीमध्ये काही चुका घडल्यात. गोलंदाजीमध्ये कुठे गेम प्लॅन चुकलाय का याची चर्चा मात्र नक्कीच होईल. जगदीश नाईकनं 2 चेंडू फेकले. 4 धावा खर्च केलेत. हा फुलटो सुद्धा इथे पंचांचा आला बिमारचा इशारा. बघूया दुसरीसाठी राकेश पाटील निघालेत आणि पोहोचलेत देखील. यास गोलंदाजी यांकडून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला आहे. बघूया बिमारसाठी डीआरएस घेतलं सर. बघूया 2 धावा आलेत. या चेंडूवर काय निर्णय येईल आपले तिसरे पंचांकडून. बिमार आहे की नाही हे तपासलं जातोय. नक्कीच अगदी हा चेंडू नो बॉल घोषित केला आहे. 2+1. तीन धावा या चेंडूवर आलेत. धावसंख्या झाली ती 31. 8 चेंडू मध्ये 31. 24 मध्ये 48 आणि सोपे समीकरण. हा चेंडू कमी गतीने टाकला आहे मात्र स्टँडच्या मागे मनोज गुलवी यांना चेंडू पकडता आला नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला उचलला एक लेगबाईचे सर्व सिंगल धाव. 32. आता 15 मध्ये 16. 9 मध्ये 32 आलेत आणि 15 मध्ये 16 शिल्लक आहेत. असं वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर क्रिकेटचा उलटफेर या क्वार्टर फायनल सामन्यातून आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांनी देखील अपेक्षा केली नसेल कारण की दोन्ही टीम आज काय चांगले क्रिकेट खेळले होते. सुरुवात फलंदाजीतून जगदीश नाईकने चांगली करून दिली मात्र मिडल ऑर्डर मध्ये कैलास नाईक कडून 7 चेंडू खेळले गेले. हा फटका सजवलाय बघूया.
चेंडू अगदी स्क्वेअरली रिझन मधून उचलला आहे. इथे देखील सर्व काही जयदुर्गा टीमच्या विरोधात पाहायला मिळते. दबाव आणि दबाव. 2 धावा. 2 धावीने संघाची टोटल 34. 14 मध्ये 14. एवढ्या लवकर आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल की जसं कुठल्याही प्रेक्षकाने देखील विचार केला नसेल. चांगला चेंडू रिवर्स फटका केल्याचा प्रयत्न केला होता. चांगली लाईन लेंथ आणि फलंदाज एंडकडून या पंचांच्या निर्णयाला येथे चॅलेंज केलाय. बघूया दीपक मडवीनं या चेंडूसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. नक्कीच पंचांचा इशारा आला वाईट. रिव्हर्स सक्सेस आहे. पस्तीस धावा. चौदा मध्ये 13. हा चेंडू फुल टॉस घेतलाय आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल षटकार. आपण पाहिलं तर 2 रजनीपेक्षा आजच्या तिसऱ्या रजनीमधून आपण आजचे 10 सामने कंप्लीट करून वेळेच्या बाबतीत पुढे आहोत. पहिल्या रात्रीमध्ये 4 वाजून 4 मिनिटं, दुसऱ्या रात्रीमधून 4 वाजून 26 मिनिटं आणि आज आपण आहोत 2 वाजून 40 मिनिटांमध्ये. बघूया उद्या आपल्या एन्जॉय ग्रुपच्या कुठल्या सदस्याची मॅच आहे का. आकाश पाटील स्पर्धेतून बाहेर, दिनेश जोशी स्पर्धेतून बाहेर, सुदर्शन ठाकूर, पंकज भोईर, कालीराम म्हात्रे हे सर्व सदस्य बाहेर झालेत. अजून काही सदस्य आपले असतील उद्याच्या टीम मध्ये. नाहीच संपले. बघूया या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन संघाची टोटल 2 ओव्हर मध्ये बनली आहे 42 आणि आता 12 मध्ये 6. हा आकडा उलटा पाहिजे होता. 6 मध्ये 12 पाहिजे होत्या तर मजा आली असती. इथे हा आकडा स्वयंस्फोट पायगाव संघासाठी चांगला आहे. बरेचशा चुका. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाहीये. भरपूर काही उलटफेर जयदुर्गा टिंबरबार टीमकडून आपण पाहिलेत. कैलास नाईक इथे अगदी चेंडूला हलक्या हातानं ढकलून दिलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळतात. दीपक मडवीला तर ठाऊक आहे की ते मॅच आता आपल्या पक्षामध्ये आहे. बघा मी मगाशीच उल्लेख केले की सर्व काही विरोधात आहे. फक्त पहिले 5 चेंडू आपण जगदीश नाईकचे पाहिले तर ते जयदुर्गा टिंबरबार टीमच्या बाजूने होते. जगदीश नाईक यांची जशी विकेट गेली तिथून सर्व काही टिंबरपाडा टीमच्या विरोधात आपण पाहिलं आहे. फक्त 5 चेंडू हे टिंबरपाडा टीमच्या बाजूने होते असंच म्हणावं लागेल. 44 धावा. केस दीपक मडवीचा झेल देखील ड्रॉप झालाय. त्या फटका फसलाय आणि इथे देखील झेल ड्रॉप. नशीब नाहीयेत.
नशीब नाहीत हेच बोलावं लागेल आता टेमगडबारा टीमसाठी. फक्त 3 धावा आणि 10 चेंडू. काय सामना झालाय. जीत माले आपण तयार आहात. यस हा चेंडू राकेश पाटील यांच्यासाठी आणि इथे देखील नशीब बघा हा विजयी चौकार. अभिनंदन स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि 8 लाख टॅप लाख प्रल्हाद नाईक, जगदीशजी नाईक, मनोजी गुलवी, कैलास नाईक, लालचंद तरे, ऑल टीम जयदुर्गा टेमगरपाडा आणि 8 लाख आमचे सुरेगान मोरे सर. या सामनावीर खेळाडू ज्यांनी फलंदाजीतून ताबडतोब बल्लेबाजी केली. 11 चेंडूमध्ये 3 चौकार 3 षटकार. नाबाद 36. नाव आहे दीपक मडवी. अभिनंदन जितू गवली, ऑल टीम स्वयंभू स्पोर्ट पायगाव. देऊया आपण दीपक मडवीला या क्वार्टर फायनल सामन्याची सामनावीर. या आपण लगेच दीपक मडवी. नक्कीच आजच्या 3ऱ्या रजनीचा खेळ हा बरोबर 2:43 संपलेला आहे. आणि नक्कीच आमचे सर्व एन्जॉय ग्रुपचे सदस्य दिनेशजी जोशी असतील, उमेश जोशी, त्यानंतर दिनेश गायकवाड. नक्कीच दिनेश गायकवाड खूप एन्जॉयमेंट आहेत, चांगले डान्स करत आहेत, चांगली स्पर्धा देखील त्यांनी एन्जॉय केलेली आहे. अभिनंदन. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी यांना सर्वप्रथम आपण देऊया ट्रॉफी. दिनेश जोशी माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते. 11 चेंडूमध्ये 36. उमेश जोशी आपल्या शुभ हस्ते देखील गिफ्ट अंपायर देऊन सन्मानित करायचं आहे. क्या बात आहे. सिट्ट्यांचा आवाज येतोय. दिनेश जोशी यांच्या शुभ हस्ते गिफ्ट अंपायर आहे. त्यानंतर आमचे उमेश गायकवाड, दिनेश गायकवाड, त्यानंतर मेडल आहे ते देखील द्यायचं आणि एक अजून गिफ्ट अंपायर आहे. क्या बात आहे. काय स्पर्धा आहे. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025. अभिनंदन दीपक दादा, बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आजच्या या 3ऱ्या रजनीचा खेळ संपलाय असं मी एन्जॉय ग्रुपच्या वतीनं इथे जाहीर करतोय. आपली सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय श्रीराम. आणि मित्रांनो सर्वांनी सावकाश घरी जा. धन्यवाद.